गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आजच्या या भागात आपण येऊन पोहोचलो ते अष्टविनायकातील दुसरे गणपती सिद्धटेकचे सिद्धिविनायक यांच्या दर्शनाला। काल आपण अष्टविनायकापैकी पहिला गणपती म्हणजेच मोरगावचा मोरेश्वर बद्दल माहिती पाहिली। आज आपण दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायकाबद्दल माहिती पाहणार आहोत। सिद्धिविनायक रूपातील बाप्पाची उत्तराभिमुख असलेली अष्टविनायकांपैकी ही एकमेव अशी मूर्ती आहे जिची सोंड उजवीकडे आहे। उजवीकडे सोंड असलेला गणपती हा खूप शक्तिशाली असतो, तसेच त्याचे सोवळेही कडक असते। तसेच या गणपतीला प्रसन्न करणेही अत्यंत कठीण समजलं जातं। बाप्पाची ही मूर्ती 3 फूट उंच आहे व त्याने एका पायाची मांडी घातली असून त्यावर रिद्धी व सिद्धी विराजमान आहेत। भक्तांमध्ये असे समजले जाते की या देवळाच्या डोंगराला 21 दिवस 21 प्रदक्षिणा पूर्ण केल्या की आपल्या महत्त्वाच्या कामातील विघ्न दूर होऊन ते काम पूर्णत्वास जातं। सध्या अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला। गाभाऱ्यात असलेल्या सिद्धिविनायकाच्या मखर पितळी आहे, तसेच त्यावर चंद्र सूर्य तसेच गरुडाची कलाकृती साकारली आहे। आख्यायिकेनुसार विष्णुदेव ध्याननिद्रित असताना त्यांच्या कानातून उत्पन्न झालेले मधु आणि कैठब दानव ब्रह्मदेवांच्या सृष्टी निर्माणाच्या कार्यात अडथळा आणू लागले। त्यामुळे देवाला ध्याननिद्रा भंग करून मधु व कैठब यांच्याशी युद्ध करावं लागलं, पण विष्णूला या युद्धात पराभव पत्करावा लागला। त्यावर भगवान शंकरांनी मधु व कैठबाला पराजित करण्यासाठी विष्णूंना गणपतीची आराधना करण्यास सांगितलं। विष्णुदेवांनी सिद्धटेक येथे गणपती बाप्पाची मूर्ती निर्माण करून त्याची आराधना केली व तिथेच प्रसन्न होऊन बाप्पाने विष्णूंना अनेक सिद्धी प्रदान केल्या। त्यानंतर विष्णूंनी मधु व कैठबचा पराभव केला। तर अशी ही पुरातन आख्यायिका या मंदिराशी जोडल्या गेलेली आहे। ही एक आख्यायिका असली तरी प्रत्यक्ष विष्णुदेवाला देखील त्याच्यावर आलेलं संकट दूर करण्यासाठी शेवटी बाप्पाचंच आवाहन करावं लागलं। म्हणूनच तर येथील बाप्पाची महती ही अनन्यसाधारण अशी आहे। बाप्पा हे प्रत्येकाचे लाडके आहेत, अगदी लहानग्यांपासून तर थोरापर्यंत। अशा या बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण सृष्टी नवचैतन्यानं न्हाऊन निघालेली आहे। जनमत न्यूज लाईव्ह सोबत आपण उद्या जाणार आहोत ते अष्टविनायकातील तिसरे गणपती म्हणजेच पालीचे श्री बल्लाळेश्वर यांच्या दर्शनाला। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।